गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे साधारण 5:30च्या दरम्यान मी गोठ्यावर येतो आणि आमचा सकाळचा उद्योग सुरू होतो. येता येता एक टेम्पो भेटला उभा, त्यात 2 गायी होत्या. उभा केला, विचारलं कुठल्या गायी कुठं चालल्यात. तर त्यामध्ये 2 गायी होत्या, कोवळ्या होत्या, दुसऱ्या वेताच्या. एक वेत त्या शेतकऱ्याने घेतलं होतं आणि त्या दोन्ही गायी चांगल्या होत्या, एचएफ होत्या. एचएफ सांगायचा तात्पर्य एचएफ होत्या. आणि त्या दोन्ही गायी पहिलं एक वेत त्या शेतकऱ्याने खाल्लं आणि कसाबाला विकल्या, खाटकाला विकल्या. मी विचारलं का रे बाबा काय झालं? काय नाही म्हणले, दूध नाही आणि गाभण नाही. वेल्यापासून आज वर्ष झालं म्हणले, आता आटल्या 2-2 लिटर दूध देतात आणि गाभ जात नाहीत, म्हणून त्या कसाबाला विकल्या. अशा पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्याने केला पशुपालकानं, तर तो खड्ड्यातच जाणार आहे. तो गाय विकणारच आहे. एक वेत घ्यायचा आणि गाय जर कसाबाला विकत असेल तर शेतकरीच नव्हे, तो पशुपालकच नव्हे, तो पशुपालक नाही आहे. तुम्ही काहीतरी विचारानं व्यवसाय केला पाहिजे. याच्यामध्ये मी बरेच वेळा व्हिडिओ टाकलेत. काय व्हिडिओ टाकलेत? वेल्यानंतरची काळजी कित्येक वेळा सांगितलं. का करत नाहीत समजावून सांगितलं, करा. इनोलॉनचं जो कोर्स आहे वेल्यानंतरचा, पहिले 2 दिवस 4 वेळा 1 लिटर इनोलॉन आणि 2 किलो गुळ. पुन्हा पहिले 10 दिवस रोज 100 मिलीप्रमाणे इनोलॉन खोराकामध्ये. 12व्या दिवशी लेक्झिन आणि मग पिशवीची काळजी संपली. आणि नंतर 60व्या दिवशी ती माज केलं तर त्याचा बळस बघायचा आणि त्याला फॉस्फरस द्यायचा, सोडा बायफॉस 1 किलो. आणि 90व्या दिवशी गाय भरलीच पाहिजे, काही अडचण नाही. एवढं सोपं मी कोर्स सांगतो आहे. या सगळ्याचा खर्च होतो आहे 1000 सुरुवातीचं आणि 500 रुपये नंतरचे. 1,500 रुपयासाठी लाख रुपये किमतीच्या गायी तुम्ही कसाबाला विकताय आणि म्हणताय गाभ जात नाहीत. का? तुम्हाला अधिकार नाही आहे कसाबाला विकायचा. हां, खोंड आहे, बैल आहे, असू द्या, सांभाळता होत नाही. पण गाय सुंदर गाय आहेत, पहिला वेत दिलं आहे. मग मी सांगतो कशासाठी, एचएफ नको, जर्सी सांभाळा. जर्सीमध्ये दरवर्षाला वेत देण्याची क्षमता आहे, तिची प्रजननशक्ती चांगली आहे, तिची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. मग असं कसाबाला विकण्यापेक्षा जर्सी पाळा ना, ती कसाबाला विकण्याची पाळी येणार नाही. आणि तिला एवढा कोर्स केला. अहो, जर्सीची 16 वेत घेतो मी, तुम्ही का नाही घेत? एका वेतालाच विकून टाकता कसाबाला, नका विकू. एवढा कोर्स करा आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं नियमित पालनपोषण करा. प्रोटीनयुक्त खाद्य द्या, वैरण चांगली द्या. सुग्रास ह्या कंपनीचं त्या कंपनीचं नका करू. प्रोटीनयुक्त चांगलं पशुखाद्य पण द्या, स्वतः तयार केलेलं द्या. मिनरल्स द्या भरपूर, मीठ द्या पशुखाद्यामध्ये. आणि अशा पद्धतीने गाई सांभाळल्यानंतर नाही वेळ येणार कसाबाला विकायची. आणि कसाबाला विकलं म्हणजे काय, तुमचं नुकसान किती? लाखाची गाय 12ला विकली, लाखाची 12. एक म्हण आहे बघा आपल्याला, जुन्या आपल्या आजोबा पंजोबाजी वडिलाची एक म्हण आहे, अरे लाखाची 12 करतो काय? लाखाचे 12 झाले म्हणजे काय झालं? आपण नुकसानीत आलो. मग सुधारणार कधी? आर्थिक स्थिती नाही सुधारणार. तर अशा पद्धतीनं आपण गायीची काळजी घ्या, नका विकू कसाबाला. भेटूया पुढच्या भागामध्ये.